नमस्कार, मी शालिनी काटोले, प्राध्यापिका शालिनी काटोले, विभाग प्रमुख परमाणुशास्त्र विभागाचे आपल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करते. आपणा सर्वांना माहितीच आहे की सध्या कोरोना व्हायरस याचे सगळी लाट आलेली आहे आणि या लाटमुळे आपल्या इथे लॉकडाऊन सुरू आहे आणि ह्या लॉकडाऊनमुळे आपण विद्यार्थी जे नवीन प्रवेशित झालेला आहात BSc फर्स्ट इयरला, त्या विद्यार्थ्यांना आपल्या ह्या महाविद्यालयाची काहीच ओळख नाही आणि काहीच ओळख नसल्यामुळे आपण हा इंडक्शन प्रोग्राम म्हणजेच दीक्षांतारंभ हा कार्यक्रम घेत आहोत. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आपल्याला आपल्या महाविद्यालयाची, आपल्या प्राचार्यांची, आपल्या विभागाची आणि विभागात असलेल्या सर्व स्टाफची ओळख व्हावी, हा यामागचा उद्देश आहे. तर मी आपणास सांगू इच्छिते की आपले हे जे डिपार्टमेंट आहेत, ह्या डिपार्टमेंट मध्ये डिपार्टमेंटल हिस्ट्री आपल्याला स्टडी करायचे, गोल काय आहेत, मिशन्स काय आहेत, विजन आहे, नंतर फॅकल्टी प्रोफाईल हे सुद्धा आपल्याला इथे मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर प्रत्येक टीचरचा बायोडाटा सुद्धा इथे दिलेला आहे. ऍडमिटेड स्टुडंट्स, आजपर्यंत आपल्या इथे किती ऍडमिटेड स्टुडंट्स होते ते सुद्धा इथे एक्सप्लेन केलं जाणार आहे. युनिव्हर्सिटी रिझल्ट आहे आणि आपल्या इथे असलेले इक्विपमेंट तुम्हाला एक्सप्लेन करायचा असतो, तो एक्सपेरिमेंट सुद्धा इथे दाखवला जाणार आहे. त्यानंतर आपल्या डिपार्टमेंटला काय ऍक्टिव्हिटीज होतात, आपल्या इथे एक्स्टेशनरी ऍक्टिव्हिटीज कोणत्या होतात, डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज कोणत्या होतात आणि टीचर्सच्या अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज कोणत्या आहेत, ह्या सुद्धा इथे मी एक्सप्लेन करणार आहे. तर आपल्या डिपार्टमेंटला डिपार्टमेंटल लायब्ररी सुद्धा आहे आणि क्वेश्चन बँक सुद्धा आहेत, तुम्हाला ती अवेलेबल करून दिल्या जाते. तर आपली ही डिपार्टमेंटल हिस्ट्री, आपलं हे डिपार्टमेंट जे आहे, आपलं कॉलेज एस्टॅब्लिश झालंय. आवर कॉलेज एस्टॅब्लिश इन 1967 and the electronic department was introduced in science faculty in 1986. The department has introduced vocational subject electronics at junior college level in 1987. Electronics department runs BSc and vocational subject for 11th and 12th also. आपल्या इथे काही विद्यार्थी व्होकेशनल कोर्सला आलेले असतात, त्यांना माहिती आहे, आणि एक COP कोर्स सुद्धा आपल्या इथे झालेला आहे. तर आपल्या डिपार्टमेंटचा जो मोटो आहे तो आहे वी यूज टेक्नॉलॉजी अँड टेक्नॉलॉजी बिल्ड टेक्निशियन्स. तर आपलं विजन्स आहेत. तर याच्या पुढे तुम्हाला गोल्स आहेत की वी यूज मॉडर्न टेक्नॉलॉजी, आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय शिकायचं असतं आणि त्याचे उपयोग काय आहेत पुढे. नंतर टू डेव्हलप ॲबिलिटी ऑफ सेल्फ आयडेंटिफिकेशन, म्हणजे याच्यामध्ये आपण प्रॅक्टिकल शिकतो आणि त्या प्रॅक्टिकलमुळं आपल्याला स्वतःचे सुद्धा काही जॉब मिळतात किंवा स्वतःचे छोटे छोटे आपण बिझनेस सुद्धा सुरू करतो, हे सुद्धा याच्यामध्ये आपण दाखवलेलं आहे. ठीक आहे. नंतर त्याच्यामध्ये आपला तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज वाढवण्याचा हा उद्देश असतो. टू एडव्हान्स प्रॅक्टिकल अप्रोच ऑफ इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट टू प्रोव्हाइड इन्स्पायरिंग एन्व्हायरमेंट युजिंग इलेक्ट्रॉनिक असोसिएशन. आता हे इलेक्ट्रॉनिक असोसिएशन जे आहे ते आपण दरवर्षी आपल्या फर्स्ट इयर, सेकंड इयर, फायनलचे जे विद्यार्थी आहेत आणि हायस्ट स्कोअरवाले फर्स्ट, सेकंड, थर्ड वगैरे, त्यांच्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक असोसिएशन आपल्या इथे फॉर्म करत असतो. टू अरेंज गेस्ट लेक्चर ऑन ऍडव्हान्स टॉपिक्स, आपण आपल्या इथे गेस्ट लेक्चर सुद्धा घेत असतो. तर वेगवेगळ्या आपण लेक्चर्स लोक, प्राध्यापक लोक आपण इथे बोलवतो आणि वेगवेगळ्या विषय घेतो जे आपल्या सब्जेक्टला रिलेटेड आहेत पण आपल्या कोर्सच्या वेगळ्या आहेत. आणि इंटरडिसिप्लिनरी अप्रोच. ठीक आहे. मिशन्स आहेत टू प्रोव्हाइड एज्युकेशन इन इलेक्ट्रॉनिक्स सायन्स, टू एनरिच स्टुडंट्स विथ द लेटेस्ट ट्रेनिंग, टू क्रिएट इन्स्पायरिंग एन्व्हायरमेंट, टू अरेंज को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज. आपण जे
डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज घेतो त्याच्यासोबत आपण को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणजे अदर ऍक्टिव्हिटीज सुद्धा घेत असतो. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्या इथे डिपार्टमेंटला तसं पाहिलं तर आपल्याला नंबर ऑफ टीचर्स सँक्शन जे आहेत तर 3 टीचर्स पाहिजे, पण सध्या आपल्याकडे 2च प्रेझेंट्स आहेत. आणि ज्युनियरला 1 टीचर आहे, 1 लॅब असिस्टंट, 2 लॅब असिस्टंट आहेत आपल्याला. म्हणजे पहा, नंबर ऑफ टीचर्स सँक्शन 1, नंबर ऑफ टीचर्स प्रेझेंट्स 1 इथे, इन्स्ट्रक्टर सँक्शन 1, इन्स्ट्रक्टर प्रेझेंट्स 1 आणि नॉन टीचिंग स्टाफ मध्ये 2 आहेत, जे तुम्हाला प्रॅक्टिकलच्या वेळेला वगैरे मदत करत असतात. नंतर मी स्वतः मायसेल्फ मिसेस S.A. काटोले, असोसिएट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट. तर माझं MSc झालेलं आहे आणि माझं एज्युकेशन जे आहे ते आणि 31 इयर्स, आता सध्या 32 इयर्स झालेले आहेत. आणि माझ्यासोबत आपल्याला तुम्हाला शिकवणारे जे आहेत ते डॉक्टर D.B. बोबडे सर आहेत. ते सुद्धा माझ्यासोबत MSc झालेले आहेत आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे 33 इयर्स. तर आपल्या इथे जी स्ट्रेंथ होती ती आतापर्यंतची अशी स्ट्रेंथ आहे. थोडं यावर्षी आपल्याकडे कमी आहे. तर तुम्हाला सांगायचं म्हणजे बघा आता की आपल्या डिपार्टमेंटचा कॉलेज रिझल्ट बघा किती आहे. म्हणजे आता बघा तुम्ही, जस्ट 2019 मध्ये आता 100% झालेला आहे. 2018 मध्ये आपला 93.33% होता. 2017 मध्ये 95% आहे. 2016 मध्ये 83.87% आहे. 2015 मध्ये 88% आहे आणि 2014 मध्ये 100%. आणि याच्या आधी सुद्धा आपला रिझल्ट नेहमी ऍव्हरेज मध्ये असाच असायचा. आता हा तुम्हाला युनिव्हर्सिटी रिझल्ट सोबत मी आपल्या सब्जेक्टचा रिझल्ट, आपल्या कॉलेजचा रिझल्ट सांगितला होता. आता हे बघा, म्हणजे आपल्या डिपार्टमेंटचं तुम्हाला सांगायचं म्हणजे, आणि आम्हाला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपल्या डिपार्टमेंटमध्ये मेरिट आलेले आहेत आणि ही मेरिटची परंपरा सुरूच आहे. तर 2011 मध्ये पहा, युनिव्हर्सिटीमध्ये 3rd मेरिट आलेली आहे, ही होती सोनाली भीमेवाल. नंतर त्याच वर्षी 2011 मध्येच हर्षा जोशी ही युनिव्हर्सिटी लेवलला युनिव्हर्सिटी रिझल्ट मध्ये 10th मेरिट आलेली आहे. त्यांचे ते ही पण आलेली न्यूज आलेली होती. तसंच आपल्या इथे जो इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे, आपल्या शिवाजी सोसायटीमध्ये ज्या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट आहे, ह्या सगळ्या कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्टमध्ये हायस्ट स्कोर असलेले विद्यार्थी त्यांचे नाव काढले जातं BSc फायनलला. आणि त्यांना आपल्या सोसायटीच्या अध्यक्ष साहेबांकडून, माननीय अध्यक्ष साहेबांकडून त्यांना प्राइज दिलं जातं. तर मिस स्नेहा ठाकूर ही 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट मध्ये शिवाजी सोसायटीच्या सगळ्या कॉलेजमधून फर्स्ट आलेली होती आणि तिचा सत्कार माननीय ऍडव्होकेट शेळके साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. तसंच 2016 मध्ये आपल्याच विषयाचा विनायक चित्ते हा सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट मध्ये फर्स्ट आलेला होता. त्याचा सत्कार आपले देशमुख साहेब, माननीय देशमुख साहेब अध्यक्ष साहेब त्यांनी सत्कार केलेला होता. नंतर 2017 मध्ये शिवाजी सालवंत हा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट मध्ये पुन्हा फर्स्ट आलेला होता आणि त्याचा सत्कार सुद्धा माननीय देशमुख साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेला होता. ते त्याची ही न्यूज आहे. त्यानंतर हाच शिवाजी सालवंत 2018 मध्ये विद्यापीठातून 7वा मेरिट आलेला होता आणि त्याचा सुद्धा सत्कार करण्यात आलेला होता. तर हे झालं आपल्या डिपार्टमेंटच्या याच्यामध्ये. त्यानंतर आम्ही आपले प्राध्यापक लोक जे आहेत ते काही कॉन्फरन्सेस, काही पेपर पब्लिश करत असतात, कॉन्फरन्सेस अटेंड करतात, वर्कशॉप अटेंड करतात, पब्लिकेशन्स असतात, ते त्याच्याबद्दल दिलेली माहिती आहे. नंतर आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये म्हणजे कोण कुठल्या कमिटीमध्ये आहे. तर मी स्वतः मी ग्रीव्हन्स कमिटीचे अध्यक्ष आहे, प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ ग्रीव्हन्स कमिटी, त्याला ICC म्हणतात. नंतर मेंबर ऑफ इलेक्ट्रॉनिक असोसिएशन संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती आहे. इन्चार्ज ऑफ फीडबॅक कमिटी आहे
इन्चार्ज ऑफ टाइम टेबल कमिटी आहे. तर अशा आमच्याकडे वेगवेगळ्या कमिट्या असतात, गॅदरिंगच्या पण असतात. तर ह्या काही मेन सांगितल्यात. नंतर आपले बोबडे सर जे आहेत ते सेक्रेटरी ऑफ इलेक्ट्रॉनिक असोसिएशन संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी यांचे IPC चे मेंबर्स आहेत. इन्चार्ज ऑफ स्टुडंट सपोर्ट अँड प्रोग्रेशन कमिटी, ॲडवायझर ऑफ NSS कमिटी, लाईफ मेंबर्स ऑफ स्पीड पुणे, लाईफ मेंबर ऑफ इंडियन सायन्स काँग्रेस बंगळूर. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे आपल्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. तर आपण मायक्रो कंट्रोलर बेस्ड कॉलेज लर्निंग सिस्टीम सुद्धा बेस्ट प्रॅक्टिस मध्ये केलेली होती आणि ती 2-3 कॉलेजला आपण दिलेली होती. आता हे बघा, ही सिस्टीम होती ती, म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये जी बेल वाजते तर ती ही बेल ह्या सिस्टीमद्वारे वाजायची. नंतर मायक्रो कंट्रोलर बेस्ड कॉलेज लर्निंग सिस्टीम झालेलं आहे. नंतर बघा, आता आपल्या डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंटल ऍक्टिव्हिटीज होत असतात. तर आपण दरवर्षी इनॉग्रेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक असोसिएशन घेत असतो. मी तुम्हाला सांगितलं की मेरिट बेसवर आपण इलेक्ट्रॉनिक्स जे बॅरियर आहे, ऑफिस बॅरियर आहे, त्याचं सिलेक्शन करत असतो आणि त्याचं इनॉग्रेशन करत असतो. मोठा प्रोग्राम असतो आपल्या डिपार्टमेंटला, त्याला गेस्ट बोलवत असतो आपण. त्यानंतर आपण वेगवेगळ्या ट्रिप्स पण काढत असतो, टूर काढत असतो. तर एज्युकेशनल टूर असते, ही आता इथे पुणे युनिव्हर्सिटीला नेलेली होती आपण 2014 मध्ये. नंतर आपण गेस्ट लेक्चर घेत असतो. सेंडेस सर आलेले होते आपल्या इथे शिवाजी कॉलेजचे अकोल्याचे, तर त्यांचं गेस्ट लेक्चर सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे आपण दरवर्षीच गेस्ट लेक्चर घेतो, पण आपण काही ते सिलेक्टेड दाखवलेले आहेत. इनॉग्रेशन 2015 मध्ये सुद्धा घेतलेलं होतं आपण. म्हणजे तुम्हाला दाखवायचं असं की आपण दरवर्षी घेत असतो. 2015 मध्ये ट्रिप आहे पहा, सुतगिरणीला गेलेली आहे. नंतर गेस्ट लेक्चर आपण डॉक्टर आरे खडसंकर सर पुरंगले महाविद्यालयाचे प्राचार्य होते शेगावचे, त्यांचं सुद्धा ऑर्गॅनिक इलेक्ट्रॉनिक्स अँड फॉस्फेट्स यांचं 2015 मध्ये गेस्ट लेक्चर ठेवलेलं होतं. 2016 मध्ये प्राध्यापक भटकर सर यांचं सुद्धा गेस्ट लेक्चर होतं. परत आपण इंडस्ट्रियल टूर काढत असतो, ही इंडस्ट्रियल टूर आहे MIDC ला. नंतर बुलढाणा कॉलेजला आपण टूर नेलेली होती, लेक्चर्स झालेले होते वेगवेगळे. त्यानंतर आपल्या इथे 17 मध्ये पण इनॉग्रेशन झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे दरवर्षीच आपण इनॉग्रेशन येतो, दरवर्षीच आपण टूर काढतो. हा इथे सुद्धा इंडस्ट्री टूर आहे. नंतर इथे खामगावची जी पार्ले इंडस्ट्रीज आहे तिथे सुद्धा टूर गेलेली आहे आपली. नंतर गेस्ट लेक्चर आहे 2017 मध्ये डॉक्टर खरगुणाने सरांचं. नंतर आपण वर्कशॉप सुद्धा घेतलेला आहे. तर वाईल्ड फोटोग्राफीवर वर्कशॉप सुद्धा आपल्या डिपार्टमेंटला आपण ऑर्गनाईज केलेला होता 2018 मध्ये. त्याच वेळेला गेस्ट लेक्चर पण ऑर्गनाईज केलं होतं फोटोग्राफीवर. तसंच आपण माऊली इंजिनिअरिंग कॉलेज शेगावला सुद्धा टूर काढलेली होती आणि इथे अंबा बर्वा म्हणजे एंटरटेनमेंट म्हणून आपण फॉरेस्टला सुद्धा गेलो होतो. आपल्या इथे जसे मेरिट आलेले आहेत आपल्या सब्जेक्ट मध्ये, तसेच आपण प्रोजेक्ट एक्झिबिशन मध्ये सुद्धा विद्यार्थी पाठवत असतो. आपल्या इथे एक आविष्कार म्हणून प्रोग्राम होता, त्या प्रोग्राम मध्ये आपण आपले स्टुडंट पाठवत असतो. बरेचसे म्हणजे 5-6 प्रोजेक्ट आपण इथे ठेवत असतो. ते तुम्हाला नंतर सेकंड इयर फायनलला वगैरे करायचेच असतात. तर आपले विद्यार्थी हे पहा संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठामध्ये गेलेले होते आणि तिथे 3rd प्राइज मिळालेलं होतं. कोमल देशमुख आणि दीपाली वाडवणकर तिथे 3rd प्राइज मिळालेलं आहे. आपल्या इथे 1st प्राइज मिळालं होतं त्यांना. नंतर आपल्या इथे अदर्स ऍक्टिव्हिटीज होतात. आता हे इको फ्रेंडली गणपती मूर्ती जे आपण केलं त्याच्यामध्ये आपल्याच क्लासच्या आपल्या डिपार्टमेंटचे 22 स्टुडंट्स पार्टिसिपेट झालेले होते, स्वतः बनवले होत्या सगळ्यांनी. नंतर को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पण असतात आपल्या इथे. मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की मी स्वतः ग्रीव्हन्स कमिटीची अध्यक्ष आहे. तर त्याच्या अंतर्गत पण आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ते करत असतो. वर्कशॉप ऑर्गनाईज केला होता ई कंटेंट डेव्हलपमेंट. ठीक आहे. त्यानंतर एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीज आहेत, काही आपण टॉर्च वगैरे बनवले होते, LED टॉर्च बनवलेले होते, ते सुद्धा आहेत. आता तुम्हाला सांगायचं की आपल्या डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. CRO आहे आणि हे तुम्हाला स्टडी करायचं आहे. याच्यामध्ये आपण वेव्स पाहत असतो.
CRO म्हणजे कॅथोड रे ऑसिलोस्कोप, नंतर ड्युएल पॉवर सप्लाय म्हणजे आपण जे सप्लाय करतो ते ड्युएल पॉवर सप्लाय ते आपण एक्सपेरिमेंट मध्ये वापरतो. त्यानंतर काही किट्स आहेत जे BSc फायनलला आपल्याला कामी येतात, त्या किट्स आहेत. तर किट्स आहेत 8086 वगैरे, ठीक आहे. हे आपल्याला फायनल करायचं. ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तर आपण हे इन्स्ट्रुमेंट जे आहे हे सतत आपण आपल्या एक्सपेरिमेंट करताना यूज करतो, ठीक आहे. तर ऑडिओ फ्रिक्वेन्सी जनरेटर, ठीक आहे. तर हे आपण यूज करत असतो. आता तुम्हाला हे कशासाठी यूज केलं जातं हे तुम्हाला नंतर शिकवलं जाईल, कारण सध्या तुम्हाला अजून इलेक्ट्रॉनिक्स माहिती नाही. तर इलेक्ट्रॉनिक्स जे आहे ते आपलं फिजिक्सला रिलेटेड आहे आणि कॉम्प्युटरला रिलेटेड आहे. तर ते दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला मिळून जातं थोडंफार. तर इलेक्ट्रॉनिक्स जर आपण घेतलं तर त्याचं आपल्याला हे होऊन जातं, बरंच तुम्हाला पुढे स्वतःचे बिझनेस काढता येतात, जॉब मिळतो त्याच्यामधूनच. इलेक्ट्रॉनिक्स मधून तुम्हाला MSc करता येतं इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. आणि तुमचे जे ग्रुप्स आहेत पहा, तर तुमचा हा ग्रुप आहे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर, हा ग्रुप आहे फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स आणि मॅथमॅटिक्स हा ग्रुप आहे. तुम्हाला तिन्ही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला MSc करता, म्हणजे त्याच्यातून कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही त्याच्यातला सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला पुढे शिकण्याकरता, पुढे MSc करण्याकरता, स्कोरिंग करण्याकरता हा इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट हा खूप काम करतो. तुम्ही हे सगळं आपल्या याच्यावरून बघितलेलं आहे. आपल्याला एकूण 10 एक्सपेरिमेंट किंवा 10 ते 12 एक्सपेरिमेंट करायचे असतात. आपल्या इथे ग्रुप डिस्कशन असतं, प्रोजेक्ट असाइनमेंट वगैरे असतं, हा त्याचा आपला रेशो होता. नंतर आपल्या इथे क्वेश्चन बँक अवेलेबल आहेत, युनिट टेस्ट घेतल्या जातात, डिपार्टमेंटल लायब्ररी सुद्धा अवेलेबल आहेत, आपल्या इथे मॅगझिन्स आहेत. आणि मला सांगायचं म्हणजे तुमचा जो हा पेपर आहे तो 80 मार्काचा पेपर आहे. त्यानंतर तुम्हाला 20 मार्काचं इंटरनल असाइनमेंट आहे. त्यानंतर तुम्हाला 50 मार्काचं प्रॅक्टिकल्स आहे. आता प्रॅक्टिकल्स कशी घ्यायचे हे तुम्हाला आता हे करावं लागेल. तर हे सॉफ्ट अनालिसिस असतं, स्ट्रेंथ, विकनेस, ऑपॉर्च्युनिटी, चॅलेंजेस. आपल्या डिपार्टमेंटला काय, तर आपल्या डिपार्टमेंटला विकनेस आहे की आपल्या इथे MSc नाही, बाकी प्रॉब्लेम नाही आहे. काही इन्स्ट्रुमेंट्स वगैरे खूप सारे आहेत, त्यामुळे आमची स्ट्रेंथ चांगली आहे, ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे, चॅलेंजेस आहेत आपल्याला, ठीक आहे. तर आता स्ट्रेंथ म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचं लॅब खूप प्रशस्त आहे. तुम्ही जेव्हा कॉलेजला याल, आपल्या विभागात याल, तेव्हा अगदी खूप मोठी प्रशस्त लॅब आहे. भरपूर आपल्या इथे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. मला आता सांगितलं मी, सगळे इन्स्ट्रुमेंट्स आहेत खूप प्रकारचे. तर हे आपल्या डिपार्टमेंटची स्ट्रेंथ आहे. आणि स्टाफ पण आहे, डॉक्टरेट स्टाफ आहे. तर हे झालं आपलं सगळं डिपार्टमेंट बद्दल. तर तुम्हाला मी आधी सांगितलं की तुम्ही ह्या सब्जेक्ट घेतल्यामुळे तुम्हाला स्कोरिंग चांगलं होईल. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स किंवा फिजिक्स, अदरवाईज मॅथमॅटिक्स किंवा कॉम्प्युटर, ह्या कुठल्याही सब्जेक्ट मध्ये तुम्हाला MSc करता येईल किंवा आणखी अदर कोर्सेस तुम्हाला करता येतील. तर हे झालं आपलं डिपार्टमेंट बद्दल. तर आता याच्यानंतर तुमचे ऑनलाईन क्लासेस सुरू होतील. तर धन्यवाद, थँक्यू.